हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो जसं तुम्हाला माहिती आहे, मी फॅशन, मेकअप, लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हल या गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येत असते. सो आज मी घेऊन आली आहे लिपस्टिक स्वॉचेस. येस, सो आपण आज बघणार आहोत इनसाइड प्रो प्रोफेशनल मॅट लिपस्टिक. ह्याचा इन डिटेल रिव्ह्यू आणि ह्याच्या 5 शेड माझ्याकडे आहेत. सो ह्याची स्वॉचेस आणि या कशा परफॉर्म करतात या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो ह्या आहेत त्याच्या सगळे स्वॉचेस. तुम्ही बघू शकता 5 शेड खूप छान आहेत, सुंदर आहेत. आणि हा जो लिपस्टिकचा फॉर्म्युला आहे हा प्रचंड क्रीमी फॉर्म्युला आहे आणि मॅट नाही म्हणता येणार कारण हा ट्रान्सफर होतो ऑब्व्हियस, कारण ह्या बुलेट लिपस्टिक्स आहेत. पण कम्फर्टेबल फॉर्म्युला आहे, वन स्वाईप ऍप्लिकेशन आहे, प्रचंड पिगमेंटेड लिपस्टिक आहे. हे होते माझ्याकडचे 5 शेड्स आणि मी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सगळे जे शेड्स आहेत ते पिक केले होते. पिंक्स आहे, एक ब्राऊन मध्ये 2 टोन आहेत आणि मरून मध्ये 2 टोन आहेत आणि राणी कलर मध्ये आहेत. सो असे हे 5 शेड्स जे माझ्या स्किन टोन वरती छान दिसतील आणि हे मोस्टली जे सावळ्या रंगाचे लोक असतील किंवा सावळ्या रंगाच्या आपल्या ज्या लेडीज असतील त्यांच्यावर सुद्धा हे शेड्स उठून दिसणार आहेत. असे शेड्स मी चॉईस केले होते. सो लिपस्टिकचा फॉर्म्युला छान आहे, कम्फर्टेबल आहे. तुम्हाला जर डेली अगदीच मॅट लिपस्टिक लावायला आवडत नसेल, तुम्हाला नॉर्मल लिपस्टिक लावायला आवडत असेल, एक कम्फर्टेबल आणि छान लिपस्टिक, पिगमेंटेड लिपस्टिक जर तुम्ही शोधताय तर ही लिपस्टिक बेस्ट आहे. आणि ह्याची प्राइस फक्त 150 ते 160 रुपयाला तुम्हाला नायकाच्या साईटवरती अवेलेबल होईल. मी त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. सगळ्यात स्वस्त आणि मस्त लिपस्टिक आहेत. पॅकेजिंग इतकं सुंदर आहे, प्रोफेशनल लिपस्टिक्स आहेत, सुंदर आहेत सगळ्याच गोष्टी. ह्याच्या अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये बेस्ट लिपस्टिक आहेत असं मला वाटतं. आणि शेड रेंज सुद्धा इतकी छान आहे. आपल्या इंडियन स्किन टोनला डोळ्यात घेऊन त्यांनी अशा ज्या शेड्स आहेत त्या त्यांनी बनवलेल्या आहेत. सो जर तुम्ही सावळ्या रंगाचे असाल, जर तुम्ही गोऱ्या रंगाचे असाल, तर दोन्ही स्किन टोनला किती छान शेड दिसतील, कशी शेड ती छान उठून दिसेल या गोष्टींचा विचार त्यांनी केलेला आहे. सो अशा ह्या छान आणि सुंदर शेड्स आहेत. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्याचे स्वॉचेस बघूयात आणि ह्याचा इन डिटेल रिव्ह्यू करूया. सो हा आहे आपला फर्स्ट शेड ज्याचं नाव आहे 29 इमॉर्टिलिटी. बाय द वे सगळ्या लिपस्टिकची जी नावं आहेत ती मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करणार आहे. तुम्ही बघता इथे वन स्वाईप ऍप्लिकेशन आहे. इतकी छान आणि पिगमेंटेड लिप शेड आहेत या आणि बिलकुल सुद्धा तुम्हाला ड्राय किंवा चॅप नाही करणार. कम्फर्टेबल फॉर्म्युला आहे. 3 ते 4 तास तुमच्या लिप्सवरती आरामात राहतात. आणि हा जो पर्टिक्युलर लिप शेड आहे एक छान पिंक कलरचा शेड आहे. जर तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल असाल किंवा तुम्ही जर ऑफिस गोईंग गर्ल असाल किंवा वुमन असाल तर तुमच्यासाठी हा कलर तुम्ही नेहमी तुमच्या बॅगेत कॅरी करू शकता. एक छान सुंदर असा पिंकी न्यूड कलर म्हणता येईल. जर तुम्ही डीपर स्किन टोनचे असाल तर एक परफेक्ट पिंक न्यूड तुमच्या स्किन टोनवरती हा दिसणार आहे. आणि 150 रुपीजमध्ये तुम्हाला इतक्या सुंदर लिपस्टिक येतात, अजून कायच हवंय. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या कम्प्लिटली मॅट होत नाहीत, एक सेमी मॅट फिनिश देतात तुमच्या लिप्सवरती. सो एक वेल्वेटी टेक्स्चर येतं तुमच्या लिप्सला आणि तुमचे जे लिप्सचे जे साईड असतात तिथे क्रॅक होत नाही. जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ह्या ट्रान्सफर प्रूफ नाहीयेत. सो इकडे तिकडे ह्या थोड्याफार ट्रान्सफर होणार आहेत. बट जेव्हा मी ह्या लिपस्टिक काढायला गेले तेव्हा ह्याचा एक स्टेन जो आहे पिंक कलरचा तो तसाच माझ्या लिप्सवरती राहिलाय. सो ह्याचा अर्थ जर समजा दिवसभर तुम्ही लिपस्टिक कॅरी करताय आणि लिपस्टिक जरी निघून गेली तरी पूर्ण तुमचा जो फेस आहे तो बेअर फेस वाटणार नाही. एक छान पिंक टिंट तुमच्या लिप्सवरती राहणारच आहे. नेक्स्ट जो आपला शेड आहे तो आहे एक छान असा पीची कोरली शेड आहे ज्याचं नाव आहे 21 हसल. ही जी लिपस्टिक आहे एक न्यूड फॅमिलीमध्ये येते असं मी म्हणेन. जर तुम्ही माझ्या शेडचे असाल, बाय द वे मी 220 बेज आहे मेबलिन मध्ये, तुमच्या रेफरन्ससाठी मी तुम्हाला सांगते. सो माझ्यासाठी हा एक न्यूड कोरल कलर आहे. जर तुम्ही माझ्यापेक्षा डीपर स्किन टोनचे असाल तर हा तुम्हाला मे बी थोडासा वॉश ऑफ करू शकतो. बट तुम्ही एखादं छान डार्क लिप लायनर, ब्राऊन असेल, रेड असेल किंवा पिंक असेल, असे वेगवेगळ्या कलरचे डार्क लिप लायनर वापरून तुम्ही ह्याला कॅरी करू शकता आणि छान छान असे मनासारखे शेड तुम्ही बनवू शकता. थर्ड जो शेड आहे आपला तो आहे एक छान डार्क बोल्ड
ब्राऊन कलर, तो आहे 11 मजेस्टिक. तुम्ही बघताय इथे एक डार्क कॉफी कलर आहे हा, आणि इतका सुंदर दिसतोय लिप्सवरती. तुम्हाला जर कुठेही एक बोल्ड सेक्सी लुक असा कॅरी करायचा असेल तर त्याच्यासाठी ही लिपस्टिक परफेक्ट आहे असं मला वाटतं. एक जर पार्टीला जायचं असेल किंवा कुठे तुम्हाला आउटिंगला जायचं असेल तर ही लिप शेड तुम्ही कॅरी करा. वेस्टर्न असू दे, इंडियन असू दे किंवा इंडो वेस्टर्न असू दे, दोन्ही गोष्टींवरती ही लिपस्टिक तुम्हाला बेस्ट वाटणार आहे असं मला वाटतं. आणि ह्याचा फिनिश इतका सुंदर आहे. सिरियसली माझ्या स्किन टोनवरती जेवढी छान दिसते तेवढीच ही डीपर स्किन टोनवरती सुद्धा चांगली दिसणार आहे. कारण अशा प्रकारच्या ब्राऊन ज्या लिपस्टिक्स असतात ना त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये बेस्ट फिट होतात असं मला वाटतं. फोर्थ जी आपली शेड आहे ती आहे ही पिंक कलरची 01 पॅरिस. बाय द वे ही खूप वेळा आउट ऑफ स्टॉक असते नायकावरती. आणि ही जी लिप शेड आहे एक छान ब्राईट पिंक कलर आहे. तुम्हाला जर लग्न कार्यासाठी, कुठल्या फेस्टिवल वेअरसाठी किंवा कुठल्या इव्हेंटसाठी जायचं असेल तर ही लिपस्टिक तुम्ही कॅरी करू शकता. साडीवरती, घागऱ्यावरती किंवा आपल्या इंडियन आउटफिटवरती ही लिपस्टिक अतिशय सुंदर दिसते. ही छान डार्क कलर असल्यामुळे डीपर स्किन टोन वरती सुद्धा ती छान पिंक डार्क कलरच दिसणार आहे, जशी ही माझ्या स्किन टोन वरती दिसते. अशा ज्या लिपस्टिक्स असतात किंवा ह्या ज्या शेड आहेत ना ह्या माझ्या स्किन टोनला अशा प्रकारे कॉम्प्लिमेंट करतात की माझं जे फेस स्ट्रक्चर आहे ना ते अजून छान इन्हान्स होतं. सो तुम्ही मला सांगा इन्हान्स होतं की नाही होत, पण अशा कलरचे ज्या लिपस्टिक्स असतात त्या मला सगळ्यात जास्त आवडतात. सो ही शेड माझी पर्सनली खूप फेवरेट आहे ह्या पूर्ण शेड रेंज मधली. आज जो आपला शेड आहे तो आहे एक अगेन पिंक फॅमिलीमधून 13 प्रेस्टीज कडून हा जो शेड आहे हा सुद्धा एक न्यूड पिंक आहे. ह्याच्यात थोडी न्यूडची हिंट आहे, जसं मागचा जो कलर होता तो थोडा ब्राईट होता आणि ह्याच्यात थोडासा न्यूडिश कलर आहे. सो तुम्हाला ऑफिससाठी किंवा आउटिंगसाठी किंवा डेली बेसिसवरती जर तुम्ही कुठली लिप शेड शोधताय तर ही लिप शेड तुमच्यासाठी परफेक्टली जाणार आहे. तुम्ही ही तुमच्या बॅगेत कॅरी करू शकता डेली वेअरसाठी. आणि ही 3 ते 4 तासानंतर फेडअप होणार आहे, सो तुम्ही तिला रिटच करू शकता. रिटच केल्यावरती सुद्धा तुमचे लिप्स अगदीच ड्राय वगैरे होणार नाहीयेत, नॉर्मल लिप्स राहणार आहेत. कारण ह्या लिपस्टिक प्रचंड कम्फर्टेबल आहेत तुम्हाला डेली यूजसाठी. हे होते माझे 5 लिपस्टिक स्वॉचेस. आय होप तुम्हाला हे स्वॉचेस आवडले असतील, हा रिव्ह्यू आवडला असेल. असे इन डिटेल रिव्ह्यूज मी छोटे मोठे घेऊन येतच असते. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.